आपल्या पृथ्वीची ज्यावेळेस निर्मिती झाली असेल तर त्यावेळेस काय होतं, खूप सारी झाडं, शुद्ध पाणी, सर्व प्राणी आणि ऑब्वियसली मनुष्य पण असतीलच. पण जसं जसं मनुष्य विकसित होत गेला, त्याला कळत गेलं, तर तसतसं जे आपल्या पृथ्वीचं जे नॅचरल रिसोर्सेस आहेत ते सगळे कमी कमी तो मनुष्य करत गेला. म्हणजे जे आपण नॅचरल ब्युटी म्हणतो, वृक्ष, ते वृक्ष तोडत गेला. आता तर असं आहे की खूप रिअरली ठिकाणी असे वृक्ष, मोठमोठी हिरवीगार झाडं बघायला मिळतात. नाहीतर मनुष्य राहण्यासाठी म्हणा किंवा त्याच्या लिव्हिंग सोर्ससाठी नाही का झाडं तोडतो. प्लस आता तर रस्ते सगळे सिमेंटचेच होत चालले आहेत आणि त्याच्यामुळं काय, माती जी निसर्गाची हीच आहे देण, तर ती माती पण आता खूप रिअरली आहे. म्हणजे आता सगळे जे थोडक्यात नॅचरल रिसोर्सेस म्हणायचे झाले तर ते सगळे हळूहळू कमी होत चाललेत. आणि हे मनुष्यच करतात ना, म्हणजे आपण जे ह्युमन बीइंग्स आहेत तेच करतो आपण. म्हणजे पूर्ण आता काय म्हणतात, म्हणजे आता त्यांना निसर्ग आपल्याला काहीतरी देईल आणि त्याचा आपण उपयोग करावा, तर असं काहीच नाही आहे. मॅनमेड वस्तू खूप बनत चाललेल्या आहेत, तर त्याच्यामुळं आपल्या मनुष्याला वाटतं की हा सगळं म्हणजे नाही का मॅनमेड वस्तूंनी होऊन जाईल. पण कसं असतं की ते नॅचरलच असतं आणि निसर्गाची ही देणगी असतो, निसर्गाचा तो आशीर्वाद असतो. पण नाही का, ही म्हणजे मला वाटतं खूप क्वचित लोकांना समजतं. आणि थोडक्यात सांगायचं तर आहे ना, म्हणजे जे काय निसर्गाकडून आपल्याला जे मिळतं ना, तर त्याचा आपण मान सन्मान केला पाहिजे, मान सन्मान ठेवला पाहिजे. उगीचच निसर्गाच्या जी निर्मिती आहे त्याला त्रास देण्यात काहीच उपयोग नाही. उगीचच आपण नाही का त्यांना त्रास देऊन उगीचच तुम्ही त्यांचं तळतळ नाही घेतलं पाहिजे. बस एवढंच सांगायचं आहे.